ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं ते या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा, आमचे मार्गदर्शक तथा कॅबिनेट मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, राज्यमंत्री कदम साहेब, उपस्थित आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस कमिशनर, सगळे अधिकारी, आमचे सगळे आमदार, मी इथं 2 मिनिटं आपल्या या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होतोय म्हणून मला बोलण्याची संधी या माध्यमातून मिळालेली आहे. मी सांगू इच्छितो उपस्थित असलेल्या सगळ्या नागरिकांना आणि उपस्थित व्यासपीठावरील सगळ्या लोकांना, पिंपरी चिंचवड शहर हे याची ओळख मी आपल्याला सांगणं म्हणजे फार हे होईल, पण पिंपरी चिंचवड शहराची ओळख भाऊ ही खऱ्या अर्थानं 2014ला ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात त्याच्यानंतर या पिंपरी चिंचवड शहराची ओळख या आयुक्तालयाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि 2017-18ला ज्यावेळेस हा प्रस्ताव आपण मंजूर केला त्यावेळेस ही महापालिकेचं पिंपरी चिंचवड आयुक्तालय उभं झालं. आज त्याची तुम्ही महापौर असताना त्या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्हीच मुख्यमंत्री असताना याचं भूमिपूजन होते. याचा सगळ्यात मोठा आनंद मला आणि आज या ठिकाणी स्वर्गीय लक्ष्मीभाऊ जगताप यांची मला आठवण काढावी लागते. आमच्या दोघांना सगळ्यात जास्त आनंद या निमित्तानं होतो, कारण पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या खाली जरा लपल्यागत होती, पण 2017-18ला आपण प्रस्ताव केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर याचं वेगळं अस्तित्व आपल्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण आणि पोलीस आयुक्त म्हणून चोबे साहेबांच्या माध्यमातून किंवा सुरुवातीपासून आतापर्यंत या शहरामध्ये गुन्हेगारीवर कंट्रोल करण्यासंदर्भात असेल किंवा महिला सुरक्षित राहण्यासंदर्भात असेल, पोलीस कमिशनरांच्या माध्यमातून चांगल्या योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या. आयुक्त म्हणून शेखर सिंग साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले गेले. भाऊ एक सांगायला फार अभिमान वाटतो, 2017-18ला ज्यावेळेस पहिल्यांदा नितीन आप्पा महापौर म्हणून या ठिकाणी काम करत होते त्यावेळेस या महाराष्ट्रातलं पहिलं दिव्यांग भवन फक्त पिंपरी चिंचवड महापालिकेने उभं केलं, आजपर्यंत कोणी उभे केलं नाही. ते दिव्यांग भवन उभं करण्याचं काम सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून झाले. भाऊ या शहराची लोकसंख्या वाढत असताना या शहरामध्ये अनेक समस्या उद्भवतात आणि त्याच्या संदर्भामध्ये आमच्या आयुक्तांना काही आपल्याकडं प्रस्ताव पाठवलेले आहेत. अमृत माध्यमातून गेल्या संदर्भामध्ये इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासंदर्भामध्ये असतील, जलस्रोत निर्माण करण्यासंदर्भात असतील, त्याच्या संदर्भामध्ये भाऊ आपण लक्ष द्यावं अशी आमची एक मागणी या निमित्तानं आहे. शहराच्या संदर्भामध्ये आज नावलौकिक होईल अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी तयार होते. भाऊ आता मध्यंतरी एक बातमी आली होती, मी काय जास्त बोलणार नाही, शेवटचा मुद्दा सांगतो भाऊ. मध्यंतरी एक बातमी आली होती, अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे. अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे. नाही करणार असेल तर सांगतो मी, तसं माझा काही उल्लेख नाही. जर करणार असेल, पेपरला बातम्या होत्या, न्यूजला बातम्या होत्या, तर भाऊ आमची इच्छा अशी आहे, किल्ले शिवनेरीचा इथं आमदार उपस्थित आहे, आम्ही पण मागणी केली होती. भाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे. तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असे द्यावं असे आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे. आमची डीपीडीसीची मीटिंग होती, आम्ही सगळे खासदार आमदार सगळे होतो, अधिकारी होते. मला अधिकाऱ्यांनी अभ्यास करून एक कमिटी नेमली होती. त्यांनी सांगितलं 2054ला पुणे शहरापेक्षा पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढणार आहे, पुणे शहरापेक्षा जास्त. आम्हाला पाण्याची समस्या भेडसावणार आहे. आम्ही आता भामा आसखेड असेल, आंध्र प्रकल्प असेल, पवना असेल, त्याचं पाणी आणतोय. लोकसंख्या वाढती, कुणी राज्यकर्ते असेल तर पहिलं पाणी प्यायला, दुसरं शेतीला, तिसरं इंडस्ट्रीला आणि नदी सुधारचा पण कार्यक्रम चाललेला आहे. इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चाललेले आणि हे सगळे कार्यक्रम चाललेले असताना त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. आता महेशने बोलताना सांगितलं, त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही, परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे. 92ला मी तुमचा खासदार झालो, 92 ते 2017 कुणी पिंपरी चिंचवड सुधारवलं? 25 वर्ष झाली. प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो आणि या इमारती अधिकाऱ्यांना विचारा, कितीदा बसत असतो, कितीदा चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो.
शेवटी आपण युतीमध्ये आहोत. ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका. एवढं काही कंजूसपणा दाखवू नका. मी तरी दिलदार आहे. ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो. आयुक्तालय मला वाटतं 15 ऑगस्ट 2018 मुख्यमंत्री त्यावेळेस होते, त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते. त्या बिल्डिंगला शोभे कितीदा बसून आपण कितीदा प्रयत्न केला. त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे. इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत. इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या कामा नये. एक मी आपल्याला सीएम साहेबांच्या देखत सांगतो. आता मला योगेश पण सांगत होता, कोणीतरी बातम्या उठवतो आता 26 जानेवारीला 21 जिल्हे जाहीर केले जाणार. एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल, परंतु उगीच कुठल्या तरी बातम्या देऊ नका.